आज आहे ना जेवणामध्ये खूप छान मेन्यू आहे, कारण की परीचे पप्पा आज मला ना बिर्याणी बनवून खायला घालणार आहेत. कारण की आज ते मला बोलले तू आज काय करू नकोस, मी करणार आहे आज. म्हणून मग परीचे पप्पा यायच्या आधी आहे ना मी ना तांदूळ शिजवून घ्यायला लागले. आता मी गरम पाणी ठेवले, त्याच्यामध्ये जिरे बिरे टाकून खडे मसाले टाकून घेतलेत आणि तांदूळ टाकून आहे ना शिजवून द्यायला लागले त्याला. मग आता तांदूळ पण शिजून झालेले आहे आणि परीचे पप्पा पण आलेले आहेत. त्यांनी बघा आईस्क्रीम आणले माझ्यासाठी आणि परीसाठी. तर मस्तपैकी मग आईस्क्रीम खात आमचं काम चाललं आहे. मग सगळं मी चॉपिंग करून दिलेलं आहे परीच्या पप्पांना. मग परीचे पप्पा आता करायला लागलेत बघा माझ्यासाठी बिर्याणी. आता आहे ना जाडबुडाचा ना आम्ही ना टोप घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि सगळे खडे मसाले टाकून घेतलेत आणि कांदा टाकून घेतला आहे. मस्त कांदा फ्राय करून द्यायला लागलेत आणि कांदा फ्राय झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये टमॅटो टाकून घेतलेत आणि टमॅटो टाकून झाल्यावर ना त्याच्यात नमक टाकणार आहेत. नमक टाकून झाल्याच्या नंतर आहे ना आपलं ना अद्रक लसूण पेस्ट होती माझ्याकडे, ती टाकून घेतली त्यांनी. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये दही टाकलं आहे, थोडंसंच टाकलं आहे, 5-6 चमच असतील तेवढं दही टाकून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना सगळे खडे मसाले असतात ना आपले ते तर टाकलेले होते, पण गरम मसाले पण पाहिजेत ना थोडेफार. मग गरम मसाले जे जे आहेत आपल्याकडे ते टाकून घेतले आणि घरगुती मसाला पण 1 चम्मच टाकून घेतला आहे. चांगलं तेल सुटूस त्याला ना फ्राय करून घेतले बघा त्यांनी मस्तपैकी. आणि आता त्याच्यामध्ये अंडे टाकायला लागलेत बघा, कसे धाकवत टाकायला लागलेत आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायला लागलं त्याच्यामध्ये. आणि जास्त काय नाही, मग थोडंसं त्याला तेल सुटूसं ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना राईस टाकून घेतला आहे, सगळा व्यवस्थित पसरून झाला आहे. आणि अशी बिर्याणी तुम्ही खरंच करून बघा एकदा, खूप छान होते. त्याच्यामध्ये दूध आणि केसरचं पाणी टाकायला लागलेत. त्याच्यामध्ये ते झाल्याच्यानंतर कोथिंबीर टाकून आहे ना झाकून देणार आहे दम होण्यासाठी. आणि अशी बिर्याणी खरंच तुम्ही खाऊन बघा, खूप छान लागते. परीच्या पप्पांनी खूप छान बिर्याणी केली होती आणि नंतर आम्ही वाढून घेतले बघा आम्हा दोघांना. आणि ना असं नवऱ्यासोबत ना थोडंसं टाईमपास करणं किंवा असं स्वयंपाक करणं खूप छान वाटतं बायकोला पण. आणि असं नवऱ्याने थोडंसं टाईम दिलं की ना खूप छान वाटतं, तेवढाच दिवस चांगला जातो आपला. एवढंच पाहिजे असतं.